महाराष्ट्राला पचनी पडलं नाही. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अख्खा महाराष्ट्र शोकाकुल झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दुःखाचा डोंगर कोसळला. घरोघरी लोक धाय मुकलून रडू लागले. परवा आम्ही त्या ठिकाणी भरणे मामांच्या घरी होतो. त्याच वेळेस मामांना ही बातमी कळाली. त्या ठिकाणी विश्वास बसेना. मामा धाय मुकलून रडू लागले, मोठमोठ्याने रडू लागले. माझा आधार गेला, माझं दैवत गेलं. आणि असं हा नेता, याचं गुण आता अनेक वक्त्यांनी सांगितलं, त्यांच्याबद्दलची माहिती सांगितली. त्यांच्याबद्दल किती माहिती द्यावी तेवढी कमीच आहे. मी माझ्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर मागच्या 1-1.5-2 महिन्यापूर्वी मला मामांना आणि त्यांनी बोलवून घेतलं आणि पुण्यामध्ये सांगितलं की तू जिल्हा परिषदेची पहिली तुझी उमेदवारी मी जाहीर करतोय, कामाला लाग. अशा पद्धतीचा जो नेता असतो, ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता 21 तारखेला, त्या दिवशी सुद्धा सकाळी फोन करून सांगितलं, अभिनंदन केलं, फॉर्म नीट भर वगैरे वगैरे. म्हणजे अशा सूचना देणारा एक सामान्य माणसाला असणारं काम करण्याची धमक त्या नेत्यामध्ये होती. आपण पाहतो शैक्षणिक संस्था असतील, टेक्निकली इमारती असतील, रस्त्याचं बांधकाम असेल, साखर कारखाने असतील, अर्थसंकल्प असेल, असं सर्व ज्ञानी असा हा आपला नेता होता. आणि हा नेता जाणं म्हणजे समाजाची 50 वर्ष आपण पाठीमागं पश्चिम महाराष्ट्र गेलेलो. आपण पाहतोय मराठवाडा विदर्भामध्ये आपण जाताना पाहतोय आपले नातेवाईक, आपण कधी त्या भागात गेलो. आपल्याला शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा सारखे नेते मिळाल्यामुळे आपण आज पश्चिम महाराष्ट्र विलाम सुफलाम आहे. पाहतोय आपण मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये काय सुविधा आहेत. 10 वर्षांनी मागे आहे. आपल्यापेक्षा 10 ते 20 वर्षांनी ते पाठीमागे आहे. अशा सुविधा करणारा हा नेता आहे. आपण बारामती पाहतो, पुणे पाहतो. बारामतीमध्ये इमारती, पंचायत समितीची इमारत असेल, नगरपालिकेची, महानगरपालिकेच्या, त्याचबरोबर प्रांत कार्यालय असेल, काय इमारती दृष्ट लागण्यासारख्या, युरोपमध्ये वेगवेगळ्या देशामध्ये असण्यासारख्या आपल्याला त्या ठिकाणी इमारती दिसतात. दिगवण रोड असेल, शिवस्मारक असेल, असं अनेक त्यांची उदाहरणं सांगता येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, म्हणजे काय सांगेल तेवढं आपल्याला रात्र कमी पडली इतकी त्यांची कामं. असा नेता आपल्यापासून दूर 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 गेला. नियतीने आपल्यापासून हिरावून घेतला. आता आपल्याला त्यांच्या विचाराची शिदोरी पुढे घेऊन जायचंय. त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्याची परमेश्वराकडे विनंती करायची. आणि अजितदादा जरी आपल्यात नसले तरी अजितदादाचे विचार आपल्याजवळ आहेत. अजितदादांचा जो वारसा आहे तो वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे आणि तो वारसा आपण सर्वजण चालवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. अजितदादांचं कार्य आपण पाहिले, महिलांसाठी असेल, शेतकरी वर्गांसाठी असेल, सुशिक्षित बेरोजगारांसाठी असेल, सर्वांसाठी. असं कोणताही घटक नाही की अजितदादांचं त्यांच्यासाठी काम नाही. लहान मुलांच्या शिक्षणापासून ते मोठ्या वयस्कर लोकांच्या पेन्शनपर्यंतचं काम दादाच्या माध्यमातून झालं. प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम दादाच्या माध्यमातून झालं. आणि मग अशा ह्या नेत्याला जर आपण पाहिलं तर आपल्या समाजाचा फार फार म्हणजे 50 वर्ष जरी म्हटलं तरी असा नेता तयार आपल्या महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तयार होणार नाही. असा हा आपला सर्वांचा दादा, आवडता दादा आपल्याला सोडून गेला. आपल्या सर्वांच्या वतीनं, रेडा गावकऱ्यांच्या वतीने, ग्रामस्थाच्या वतीने, पंचक्रोशीतील सर्व नागरिकाच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण हरी.